आता सप्ताह कमिटीवाले सप्ताह करतायत. सप्ताह कमिटीवाल्यांनी सप्ताह केलाय. जर तुम्ही पावती फाडायला जातात, पावती घ्यायची आणि अपेक्षा असते आप्पा तात्या नाना मोठा भाऊ कोणतरी आपले 51,000 1 लाख पावती देईन बुवा. मोठा बंगला आहे, पैसावाला माणूस आहे, 5-50 हजार लाख रुपये दिटा की त्यांना बरोबर या सप्ताह उभा कर देतच आणि जातच पावती लेवाले. साहेब आपलं सप्ताहाचं नियोजन आहे, पावती साहेब इथलं वजन सांगत पंक्तीमध्ये काय काय आहे, भंडारा मग काय काय बनवणं शे या सांगता काय नाही, मसाले भात बिताचं छोटं मोठं करतात. नाही नाही वजनात करा, काय लागलं मला सांगा. अरे जे करायचं ते करा, काय लागलं तर मला सांगा. म्हणे पावती ती फाडल्या करा 151. आता मला सांगा याने किती विसरी म्हणती होई, आपले काय गांठी होऊन का एवढे पैसे आहेत ना. हा म्हणत असं 151 करा. समजा सप्ताह कमिटीवाले वाद करण्यापेक्षा 151 लईश येतच आणि चौकमा चांगला बी बसेल राहत आणि वाईट बी बसेल राहतो. चौकमाना 2-4 टोल्या पुरेश नाही सप्ताह कमिटीवाला लिहिदारू काय राहतात त्या बंगल्यावर काय देणार पावती लेवाले. हा भाऊ कितला देणार रे 151. आता या टिंगल करणारच नाही ऐका नंतर. आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, टिंगल करणारा जर टिंगल करेल तर इज्जत कोणाची जाईल, पैसा देणाऱ्याची का घेणाऱ्याची. देणाऱ्याची बरोबर आहे ना, देणाऱ्याची. तसंच तू कोबरा सांगतात मी तुझ्या दारात आल्या त्यानंतर तू जर का मला काय दिलं नाही, मी खाली हाताकन गेलो ना तर यात माझी जाणार नाही, लाच तुझी जाणार आहे. पण काही काही ठिकाणी असं फसस ना माणूस. एक गावात मंदिर होतं, मंदिराचा पुजारी पडको मंदिर जुनं मंदिर होतं. पुजाऱ्याला असं वाटणं हाय मंदिरला थोडंसं वर टाकून कलर वगैरे कर देऊ बा, रंगरंगोटी होई जाय जर उभारी पण दिकेन मंदिर. 1 रुपयाने आवक होती. पुजारी हुशार होता, व्याजना 50,000 रुपये उचलेली ना, व्याजना 50,000 चालण्यात बी नसो जावा व्याजना 50,000 उचलेली ना. मंदिरले रंगरंगोटी कलर वगैरे करायचे. मंदिरना पुजारी इतला हुशार होता म्हणे आपल्या असं करणं त्या आरतीला डायरेक्ट राजालेच बोलावणं शे. म्हणजे राजाने जरी आरती करी ते दक्षिणा काहीतरी 5-50 हजार लाख रुपये दी जाईल, त्यामुळे 50,000 दिन कर्ज फिटी जाईल, 50,000 मंदिरला राहायचा तिने आपलं नेमन होई जाईल म्हणे. आता नेमका राजाला आरती करायला बोलावं. राजाने आरती करली नाही तर 8-6 रुपये ठीक आहे ना निघी घ्या. पुजारीले नसता उलटा काम चाले, ज्यांना बरोबर 50,000 उचलेले तर 6 रुपये ठीक आहे. ते काय फाशी लेवा नसेल म्हणे आई. पण पुजारीनं डोकं चालवलं. पुजारीनं डोकं चालवलं. तो 6 रुपया घेतला, मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिला. लोकांना सांगायला लागला पुजारी ऐका ऐका ऐका, आपल्या मंदिरात आपले राजे आलते आरती करायला आणि देवाच्या मंदिरात राजानं दक्षिणा लावली आणि त्या दक्षिणेचा आपल्याला लिलाव लावायचा, लिलाव करायचा, लिलाव. लोक म्हणे राजाने दक्षिणा ठेवले काय शेन काय नाही. एक म्हणे 11,000, दुसरा म्हणे 25. पुजारी म्हणे का रे पाणी बिनी टाकवतं का म्हणे पिवाण टाइमले दूध मा तुम्ही लगेच तरी नजर जास असं काय माहिती सांगा करता थोडी येईल मॅडे. 25,000, दुसरा म्हणला 50,000, तिसरा म्हणला 75,000. कारण राजानं दान केलेलं आहे काय आहे काय नाही. 75,000 पर्यंत लिलाव आला आणि राजाचा रथ निघत होता तोपर्यंत राजाचं लक्ष गेलं. प्रधानाला सांगितलं म्हणले मंदिराच्या बाहेर आपण आत्ता चालू ना, मग मंदिराच्या बाहेर गर्दी कसली आहे म्हणले बघा ना. प्रधान हो ना, प्रधाननी देखा तो दांगडो म्हणे बापरे आठ राजांटी दक्षिणा लिलाव चालू शे. प्रधान पळत पळत घ्या म्हणे राजे म्हणे काय तुम्ही जी वस्तू तिथं मंदिरात दान केली ना म्हणे हा त्या वस्तूचा लिलाव चाललाय म्हणे कटपर्यंत जायला म्हणे 75 लाख. कदाचित मी आता होऊन 1 लाख बी सॉरी 75,000 मी आता होऊन 1 लाख बी बोलती नव्हती म्हणे कोणी. राजा पयत पयत पुन्हा पुजारीनं हात धरली ना म्हणे भाऊ मीच लेस म्हणे वस्तू 1.25 लाख रुपये देस म्हणे. काय सांगितलं 1.25 लाख रुपये दे फक्त मूठ उघडू नको म्हणे. कारण मूठ उघडल्याच्या नंतर इज्जत कोणाची जाणार होती राजाची. तवच पाहिजे मन पडेल जाकेल मूठ. राजानं सांगितलं 1.25 लाख दिवस फक्त मूठ नको उघडतो म्हणे. घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची लाच जाते म्हणून देणाऱ्यांना देताना हुशारीनं द्यायचंय. बरोबर आहे ना. हा बाकी नसले असं वाटत सप्ताह त्याच नाही करली तीन भाऊ तसं नाही राहत. प्रत्येकानं हातभार लावला पाहिजे. बाकीने बाया सांगते महाराज तुम्ही सांगता ते गणखर असे पण मला हात सप्ताह नाही मरी जायचो मग पण स्वाबी बी देत नाही मी कथाईन दान करसू टेन्शन लेवा नाही बहिणीस्वर. तुमले तुम्हाला मालकने जर पैसा दिनात नाही ना खुशाल दाई की टाकानी मग काय दान कर नाही म्हणल्यावर काय दाखा ना बारीक सुरी. बरोबर आहे का नाही. हा आणि बऱ्याच ठिकाणी वसना असं बाबा हो असं आयडिया देवा म्हणा गावात सप्ताह होता म्हणे भाऊ तून काका येत नाही आता सप्ताह पावती लेवायला मीच गहू गावामध्ये 1.5 होतो जरासा. ती मावशी म्हणे भाऊ तून काका फिराव कराय ना तो काय देवा नाही असं करतून काका कथा घ्या का मग तू गुच्चुपी लागजो म्हणे. आता तो काका घ्या बैर दिशाले म्हणतं का चौक माही म्हणता काका घ्या मी गहू काकूनकडे. काकूनी मस्त तगारी भर दाय काढी हरभराने हरभरान दाय ना ते तगार भरेल मग डोकार चढावून टाइमलेस काका येईन उभा राहील म्हणतं बालता वाकर घालतो काका अहो काय टाया बसू द्या म्हणतात. पण काका तीन काकू बोलती हुशार. काका म्हणे काय काय कराय नाही
अहो माई म्हणे त्या सप्ता माई येल दाशे तो 2 पैसा कमी माई किराय ना म्हणे. इथला हुशार काका काय काय मग किचूच राहतस. तिथं गरमानी दाय बी काढी आणि गरमाई त्यांनी स्वतः दाय बी काढले ना, दोन्ही गरमान्याच होत्या. तो माल सांगे अरे म्हणे महाराज इथला भाव लाय ना, आई दाय कशी म्हणे घरनी दाय कशी, कितला फरक आहे म्हणे. म्हणता अरे भाऊ तुला माल फरक आहे रे आप्पा. दान धर्म करायला पाहिजे, दान धर्म करायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सांगतो घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची लायकी ओळखू येते. तुकोबर आहे सांगता देवा. हां पहिले तर मला तुम्हाला सांगायला आवडेल, मी कीर्तन करत असताना पहिले तर तुम्ही मला आमचे कानादेशाचे सुपुत्र म्हणतात, खानदेश रत्न म्हणतात. मग त्यासाठी मला मनी भाषांना वापर करणारच बाबा. इथल्या बड्या पदव्या दिदी ना तुम्ही. आता योगायोगीतला चांगला आहे जेव्हा भगवंत सोबत असतो ना बाबा. हाँ जलने वाले कितने भी जल जाए भाई, अगर साथ में कन्हैया हो तो सब कुछ ठीक होता है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. तुमच्या धुळ्यामध्ये मला खानदेश रत्न पुरस्कार भेटला होता. आणि योगायोगीतला चांगला आहे की आता 4 दिवस झाले नाही तेव्हा मला राष्ट्रीय कीर्तनकारचा पुरस्कार भेटला पुण्यामध्ये. मग बाकी ना कितला का किडा पाडत ना भगवान मन संगेशे अरे काय कोणती की नाही राही ना बा, कारण किडा पाडणारच ना सांग. मुझे डंग लाई राहना तू आता आहे पोपट आता तरी किडा पाड राहना का रे. बायकोंसमोर बोलाले तात्रा वस्तू. आणि नेमकं असं आहे बाबा आपलं जर थोडंफार बी काय चुकणं ना याटे पैसे बटा चांगला येतस, बोलणारा त्या राहतस, ज्याने बायका बी ऐकत नाही ते आपल्याशी काढतस. मला ते विशेष वाटत बाई म्हणत ते म्हणणं असं त्यातले वा आप्पा पहिले तुतून बायकोला आवर रे काका. असं वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता. देवा तुझ्या दारात आलोय आणि तुझ्या दारात आल्याच्या नंतर जर मी खाली हाताकन गेलो तर यात माझी लाज जाणार नाही. साध्या सोप्या भाषेमध्ये 3 चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी काय करायचे, जर देवाकडे मागण्याचा आपला सुद्धा अधिकार व्हावा असं वाटत असेल तर सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. ज्यासले हात होतील त्यासले हात वाजा. अजून नाही ना थांबा ना बापरे असं सांगता तू राहतात तुम्ही. थांबा खरंच वातावरण भारी आहे, मला तर आनंद वाटतोय. आणि जर वातावरण असं असतं की मला सांगायला आवडतं की इतके भारी लोक आहेत, सहज बोलतोय तरी लोक हसले. एवढ्या प्रसन्नतेने कीर्तनात बसले की त्यांचा चेहरा बघून मला असं वाटतं की मी अजून काहीतरी बोलायला पाहिजे. हां पण कसं आहे ना कदाचित ही बसलेली मंडळी 95 तर 98% जसं मायच्याकडे लेकरांना काकर मागितल्याच्या नंतर माय बरोबर भाकर देते म्हणजे लेकराची भाषा मायला कळते, तसं 98% लोकांना कळलं असेल माझं कीर्तनातून म्हणणं काय आहे. हो कळलंच असेल. जमाना आहेत त्यासले काही बी बोलेल पटीचा सामना महाराज मस्त बोलत होते. त्यासले किडा पाडण्यात चांगलं सांगेल मी किडा पाडतात बरोबर आहे की नाही. पण इथं बसणारा समाज सुज्ञा आणि सगळे असे टवटवीत आणि प्रफुल्लित चेहरे करून बसलेत म्हणून मला आनंद वाटतोय. आणि आपले कीर्तन मग असं चितला कसं असा लोकी राहणार तशा म्हणे माया बहिणी आता म्हणा तरुण भाऊ म्हणा काका बाबा असा लोकी राहणार का म्हणा कीर्तन बोलतं चितलागस. हां सहज बोलणं तरी असायला पाहिजे. हो सहज बोल राहणं तरी अशी राहणार. इथलं भारी वातावरण शे. नाही तर काही ठिकाणी आम्ही हसाडू ते हसतात नाही, रडा होते रडतात नाही. मग आपल्या असं वाटत एकला फेटा का लई नको दोर बी लई यायला पाहिजे होता. पण इथलं भारी वातावरण शाटे सहज बोल राहणं तरी सुद्धा लोक अशी राहणार. खरंच मायावन दादा हो धन्यता द्यावी तेवढी थोडीशी. तुम्हाला हसणं म्हणजे मला स्फूर्ती देणं आहे बरोबर आहे की नाही. खरं तर कीर्तन म्हणजे हसण्याचं साधन नाहीच आहे हे मला पहिले मान्य करावं लागेल आणि तुम्हालाही सांगायला आवडेल. कीर्तन हे हसवण्याचं साधन नाही आहे. पण मी पहिले चिंतन बी मान्य केले. आपण जर चिंतन मांडून आलो की असं दबतं हो तिने रे भाऊ मग मला पक्क समजी घे आपलं वावर म्हणजे कांदाच नाही दुसरा पिकेचा नांद मग काय फोडू नको भाऊ. सरळ कांदा लावायचा आणि लगेच इकत जायचं कांदा तयार ठेवायचा. एकदा माहिती पडली की ना उत्पन्न काय निघावचे असं. अरे रडवणारे तर गल्लीत आपल्या आजूबाजूला राहतात. रडवणारे दुःख देणारे. मला असं वाटलं की रविकिरण महाराजच्या माध्यमातून तू लोकांना थोडं हसवण्याचं काम करते एवढं समाधानी तरी होतील विचार. तुम्हाला सांगतो जीवन जगत असताना एकदम आनंदीत जगायचं. दुःख मग काय जगाना. आणि मला पक्की गॅरंटी मन कीर्तन जर बशी घ्यात ना हां मन कीर्तन जर दिल कोलीन बशी घ्यात मनाबद्दल जर द्वेष नाही राहणार मन पक्की गॅरंटी इथला असाल भेटच ना. हो तरुण भाऊले काहीच सांगणार नाही कारण असं सांगणं म्हणजे मला चुकी नाही. म्हातारा बाबाचे सांगणार म्हणजे 60 ना पुढे येतच मना कीर्तन मध्ये दिल कोलीन असेल ना 60 वर्षी पुढला ज्या बी बाबा ना त्याच्या गॅरंटी देऊन सांगतस तुमले अटॅक यावं नाही. कारण दिल कोली ना अशी ना 6 महिना अटॅक येणारच नाही आपली गॅरंटी. मग बाकी ना बाबा म्हणतात होते का हो मारा 6 महिन्यानं काम होई पुढे काय करा मला को बोलायला ना 50-60 द्यावा ना. जग नाही म्हणल्यावर काय पैसाच कडे दाखा बरोबर आहे का नाही. किती भारी वातावरण आहे. एक नंबर वातावरण आहे. आता सगळ्यांनी काय करायचं हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. अरे
आता थोडं बसले नंतर काढतात फोटो. ते आपण फोटो काढायला लागला तुम्ही असले असं वाटतं कार्यक्रम सरी घ्या तुम्ही फोटो तडकायला अरे आपले जाऊ द्या जाऊ आपण नंतर काढतो फोटो. ऐका तुम्हाला सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला बरोबर खरं सांगा. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या कीर्तनी सांगता जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत कीर्तनी सांगता होत नाही. कोणी कोणी भजन म्हणलं खरं खरं सांगा. नामपूरकर दादा खरं का भजन खरंच ना मायच्या भजन गाताना एवढं अंतकरणापासून असलं पाहिजे का. हा मला तुमले आवडीन तसं म्हणा आवडस. इतकं वेडं व्हायचं देवाच्या भजनात इतकं वेडं व्हायचं जसं की खरंच वेडे लावलं भैया कानाने मला खरंच वेडे लावलं भैया देवाने मला. नका चेहरा दाखवा पाहिजे बाकी म्हणता म्हणू का माय हो म्हणता आला काय मजा म्हणत हो माय. भजन म्हणत असताना अजिबात लाज ठेवायची नाही. कदाचित माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचावं. लोकांनी काय म्हणलं याच्याकडे लक्ष दिलं नाही. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल जीवनामध्ये तर अजिबात लोकांच्या नादी लागायचं नाही. माझ्या माया बहिणींना मला सांगायचंय लोक कोणाला चांगलं म्हणत नाही हो. त्यासले फक्त स्वतःने अंड्याला आवडत दुसऱ्या अंड्यांना किडाच पाठवत लोके. हा मनीषी नाही ना लोके काय म्हणतात साहेब डोका माही काढता का हो. पहिला लोके होतात त्याची मानसिकता अशी होती जर कधी मायर मा पोरणी करा ना करा ना बाबा तुमले मनातील मोठा अनुभव यावं. पोरणी जर मायर मा करा ना माय बापच सांगत बहीण जेठना पोरेस ना देरणा पोरेस ना कंटाळा नको करू बरं हो. आपली म्हण आहे देरणं ते घरनं जेठनं ते पोटणार. आज पहिला मायबाप शिकावेत आते मग मी ते माझ्या देराणीचं माझ्या जेठानीचं पोरगं माझ्या पुढे करतं काही नाही अशी बुतडा खुल्लेत जाय. पहिला मायबाप सांगेत देरणं ते घरनं जेठनं ते पोटणार. आज आते गणपती जायला आता इथलं बदली जायचे हिशोबना बाहेर बदली जायचे. बदलानं मी सांगायचंच पण आज आपला दिवस नाही तो कारण आज मागणी सांगायची होती मला मनीषी आज जुनं काही सांगायला भेटणार नाही. आणि बोलले होते काय होत नाही मोबाईल येतो नाही काही नाही काही नाही वस्ती इथलं तुम्हाला बी दोष नाही येतो मना सुद्धा 3-4 दाव काही पण नाटे. मोबाईल म्हणजे बिन माय बापनं लेकरू येते कवर रडी पडीन त्यांना सांगता येत त्याला का माय का बाप कवर बी बुक असते त्यांबस लागानं नाही हो. आणि खरं सांग काय मोबाईलने इथला येडा करत माऊली बाबा कुणाल बाबा इथला येडा करत यायचे लोकेशने मोबाईलने हिशोब ना बाहेर. एक भाऊ मोबाईलनं व्हॉट्सअप चलावता दुसरा घरमा घुशी घ्या. ती बहीण बी सिरियल दाखवा इथली येडी होती तिला असं वाटणं म्हणा मला कजून तिने बी सिरियल दाखता चहा ठिदीने चाना कप भरले नी टिपॉयवर ठिदी ना व्हॉट्सअप चालवता ध्यान मागून बायकोन कप ठिदी ना भाऊ कप उचलत पेवन टाइम देतं कसं म्हणा बा पीओपी दुसरा घर निचे म्हणे मी का दुसरा घर मागुशी आहे म्हणे. आणि जर आता मला दुसरा घर मागुशाल मग त्या घरना मला जर दखत यावं साधा गोमाल कुमचाड करी त्यांना येवान पहिले पैन पडीन म्हणे अवघर माही जीवलीच नाही पैसे तिथला मग घर ना खरा मला घुशीरांता घरमा यांना निघाना गाव त्यांना घुसाना गाव दोन्ही दार माही राहिले भेटणार याला असं वाटे अव माट टाकीन म्हणे आधी. आणि तो घर ना मला की आली विचारांता मी का तुम्हाला घर मागुशी येऊन तो बी फेसबुक माझ्या येडावर ते काय मोबाईलनं काय करत राहील नाही बाबा हो. इथला येडा बनायला त्या मोबाईलच नाही. मी एकदम जेवणलेलं घ्या मला जेवणलेलं घ्या बस मग त्या पाहून सुरू करते ना बाबा म्हणता काय बायको बोलते डोकं उठाडशे म्हणे म्हणतं मग पाहुणा दखत नाही पैदा कधी कोणा समोर डोकं लायतेस म्हणे गाया सुद्धा देस मारायला बी उठीस म्हणे म्हणतं तुला नाही रे घर परत दांगडो आहे त्या तेवढं बरं आहे थोडा मग एक बी बहीण तशी नाही यावं तुम्ही नाही करते ना मालेगाव सॉरी मालेगाव मा हां म्हण डोका मग थोडं गुज जायचे मालेगाव मा पहिला मग होतं बा मालेगाव पण थोडं याद पडता मला असं वाटतं मग गाडी पुढे निघावी म्हणतो थोडा मग यात हां विठ्ठल महाराज बायको इथे डोकं उडाडे पाहुणा दखत नाही पहिलं कधी कोणा बी समोर काय बी बोलस कधी येणार आणता बी जाडो उडी फेकस म्हणे म्हणतं बघ परत दांगडो काय टेन्शन लिहू नको म्हणतं आता नेमकं त्या भाऊंवर जेवण होतं मला त्यांना मागायला नव्हतं स्वयंपाक वगैरे ती ताई म्हणे जेवण तयारी बसा म्हणे जेवण आता 2 आसन टाकेलं होतात मी बस नव्हतो घर मालक बी बसना नेमका पहिला का दुसलो तिथला मग तो भाऊ खाता उठना जिनावर का दाबावर पै घ्या मग मन ध्यान मावून यान पहिले सांगितलं होतं मन बायको येडी आहे पाहुणा दखत नाही पहिलं कधी कोणा बी समोर काय बी उडी फेकस म्हणतं आवराय जाईन मालेच कुठी टाकी मी बी जिना वाटे ती बहीण ना मागे आता पाहून मागे तो दाबावर मी बी जिना वाटे पहिनू त्यान मागे तो मला म्हणे का महाराज आता कथा होणार म्हणतं भाऊ तू पै येतो ना मी बी पैऊन तू पहिलेच सांगे मन बायको येडी म्हणे माल कुठी काढा तू राहायचा असेल मीच कुठायचा असो भाऊ म्हणशील पैऊन म्हणे महाराज तुमले इथलं बी समजत नाही म्हणतं काय ना अहो खाले यांना प्रॉब्लेम आहे म्हणशील वर बोलालू नो आई खाले सांगते अरे हो काका कसाल म्हणा म्हातारा माणूस ना जीवन हाल करा मोबाईल काय करतील त्याचं काय सांगता येत नाही. पण आता सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची सगळ्यांना सांगितलं होतं अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. माझ्या मीराबाईनं लोकांचा विचार नाही केला
पायात घुंगरू बांधले आणि नाचली. समाज काय म्हणेल त्याच्यापेक्षा माझ्या देवाला काय आवडतं ते करून करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? लोकांना काय आवडेल, लोकांना आवडी निवडीचा विशेष डोक्यात ठेवायचा नाही. लोकेशला काही नाही, आपण चांगलं कधीच आवडत नाही. तुम्ही जर कधी बंगला बांधी टाका, तरुण भाऊले सांगास, जर बंगला बांधी टाका तुम्हाला प्रेम करणारा सांगतील काहीच वय नाही हो, 30-35 वर्षनी वय, मग बंगला बांध टाका पुऱ्याने. पण ज्यातले किडा पाडणार त्या एक सांगते, हा सहज बांधावस का हो, काहीतरी सापडणं वगैरे आले. बाकी ते इथला नीच राहता ना, दुसऱ्याला कमी लेखान करता. तुमले नाही माहित हो, 6 रुपयाने उपा दिले त्यांनी. कितला नीच धंदा आहे. लोकांच्या नादी लागायचं नाही. लोक काय म्हणतील त्याच ना आनंदामध्ये तुम्ही खुश कराल घ्यात ना. आयुष्यभर आपण स्वतःसाठी जगणतच नाही, कारण लोक कोणलेच चांगला म्हणतात नाही. मी पहिला मग सांगा, जन्म देणारा बाप मा सुद्धा दोष काढणारी आवराज येतो. तुम्हाला मनामा दोष काढत नाही कसावरती. मनीषी लोकेशले काय आवडस हाय डोकं माही काढता का हो. भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. आणि नुसतं प्रोसिजर मनीषीने बाजूला कराय ना, मनीषीने आपण बी करा असं नाही. इतकी वेळी भक्ती करायची ना, इतकी वेळी भक्ती करायची जसं की आपल्याला कोणी म्हणलं पाहिजे काय जागतीच बघतो ना. इतकं वारे आलं पाहिजे नामचिंतनात, इतकं वारे आलं पाहिजे. किती आलं पाहिजे? हे अवचित भरेला वारा माझ्या मल्हारी रायाचा, अवचित भरेला वारा माझ्या मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा, माझ्या खंडोबारायाचा, माझ्या खंडोबारायाचा, अवचित भरेला वारा माझ्या मल्हारी देवाचा, अवचित भरेला वारा माझ्या मल्हारी देवाचा, अवचित भरेला वारा माझ्या खंडोबारायाचा, अवचित भरेला वारा माझ्या खंडोबारायाचा. हा, देवाचं वारं भरावलं पाहिजे, पण देवनं वारं भरावांसाठी आपले कोणीतरी वारं भरावणारा पण भेटायला पाहिजे. ते भेटण्यासाठी संगत चांगली करावी लागेल. आणि संगत चांगली झाली का मग आपण शिकतो. बहिणी हो, तुम्हाला सांगतो कसं म्हणलं पाहिजे. ए लाडकी लेकमी संताची, ओ लाडकी लेकमी संताची, लाडकी लेकमी संताची, ओ 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 लाडकी लेकमी संताची. पण ऐकतं वयवस माहितीये का, जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु भेटतात ना, गुरु भेटल्याच्या नंतर हे सगळं ज्ञान भेटतं. बरोबर आहे ना. आपल्या जीवनात गुरु भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. बरोबर आहे ना. पण गुरु भेटणं गरजेचं आहे, मग आपल्याला देवाशी नातं जोडून देतो. म्हणून आता तुम्ही काय करायचे, वेळ झालेली सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, जशी माझ्या राधेने केली, माझ्या मीराबाईने केली. मी जवळून ती गवडण म्हणत नाही, तेवढं आपली कीर्तनी सांगता होत नाही. अंतकरणापासून राधेनं देवावर प्रेम केलं कसं आहे का.